जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. तर सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमातून पुढे प्रभू श्रीरामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मण हे अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले. अगस्त्य ऋषींच्या आश्रमात अगस्त्य ऋषींचे फार मोठे गुरुकुल होते आणि त्या गुरुकुलामध्ये सर्व प्रकारचे शिक्षण शिकवले जात असे. त्या गुरुकुलात अतिशय छान अशी शिक्षण व्यवस्था होती. सुसंस्कार करणारे, जीवनाचे ध्येय शिकवणारे, माणुसकी शिकवणारे, सदाचाराचे, नीतिधर्माचे ज्ञान देणारे, उद्योग व्यवसायाचे ज्ञान देणारे शिक्षण त्या ठिकाणी दिले जात होते. तर प्रभू श्री रामराया, सीतामाता आणि लक्ष्मण यांचे अगस्त्य ऋषींच्या आश्रमात अत्यंत उत्साहाने, अत्यंत आनंदाने स्वागत करण्यात आले हो. त्यांचे उत्तम प्रकारे आदरातिथ्य करण्यात आले. अगस्त्य ऋषींनी प्रभू श्री रामचंद्रांची पाद्यपूजा केली आणि अगस्त्य ऋषींनी प्रभू श्री रामचंद्रांना अनेक शस्त्रे अर्पण केली. भगवान विष्णू नारायणांचे दिव्य धनुष्य जे विश्वकर्माने बनवले होते ते त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांना दिले. तसेच सूर्याप्रमाणे तेजस्वी असा अमोघ बाण जो ब्रह्मदेवांनी अगस्त्य ऋषींना दिला होता तो त्यांनी रामप्रभूंना दिला. इंद्रदेवांनी दिलेले 2 बाणांचे भाते, ज्या भात्यांमध्ये अग्नीप्रमाणे तेजस्वी असे बाण होते, तसेच ते भाते कधीही रिकामे होत नसत असे 2 भाते दिले. त्याचबरोबर एक सोन्याची मूठ असलेली तलवार दिली, ज्याची म्यानही सोन्याचीच होती. अशा पद्धतीने अगस्त्य ऋषींनी प्रभू श्री रामचंद्रांना अनेक शस्त्रे दिली. प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण अगस्त्य ऋषींच्या आश्रमात असताना प्रभू श्री रामचंद्रांनी अगस्त्य ऋषींना विचारले, मुनिवर, इथे आम्हाला राहण्यासाठी उत्तम जागा कोणती आहे? तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणाले, इथून जवळच पंचवटी म्हणून स्थान आहे, ते राहण्यासाठी अतिशय योग्य स्थान आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या वनवासाच्या 14 वर्षांच्या वनवासापैकी 13 वर्षांचा काळ निघून गेला होता हो, आणि आता फक्त 1 वर्षाचाच अवधी शिल्लक राहिला होता वनवास संपायला. आणि म्हणून हा 1 वर्षाचा काळ कुठेतरी शांतपणे व्यतीत करावा असा प्रभू श्री रामचंद्रांचा विचार होता. आणि म्हणून प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण सर्वजण अगस्त्य ऋषींच्या मार्गदर्शनाप्रमाणे नाशिकला त्या पंचवटी भागात आले हो. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी एक भला मोठा पक्षी पाहिला. तेव्हा लक्ष्मण रामप्रभूंना म्हणाले, दादा, हा कोणीतरी राक्षस आहे असे मला वाटते, कारण राक्षस कोणतेही रूप धारण करतात. पण तेवढ्यात त्या पक्ष्याने येऊन आपला परिचय करून दिला. रामा, मी गिधाड पक्षी, माझे नाव जटायू, मी महाराज दशरथांचा मित्र आहे. कश्यप ऋषींचा मी नातू आहे. कश्यप ऋषींच्या 13 पत्न्यांपैकी एक पत्नी विनिता. ह्या विनितेला 2 पुत्र झाले, अरुण आणि गरुड. अरुण म्हणजे सूर्याच्या रथाचा सारथी आणि गरुड म्हणजे श्री विष्णू नारायणांचे वाहन. आणि ह्या अरुणाचे आम्ही 2 पुत्र, मी मोठा जटायू आणि माझा लहान भाऊ संपाती, तो दक्षिणेकडे सागर किनारी राहतो. जटायूने रामप्रभूंना सांगितले, तुम्ही या पंचवटीमध्ये आनंदात राहा, तुमचे रक्षण करायला मी सदैव तयार आहे, असे सांगून जटायू निघून गेला. आणि लक्ष्मणाने तिथे छान पर्णकुटी बांधली आणि त्या पर्णकुटीत ती सर्वजण आनंदाने राहू लागली हो. पंचवटीचा परिसर अतिशय रमणीय होता, निसर्गरम्य ठिकाण होते ते. भरपूर पाणी होते, जवळच नदी वाहत होती, त्यामुळे पाणी भरपूर होते, फळे फुले भरपूर होती. आणि आता या ठिकाणी वनवासाचे राहिलेले 1 वर्ष अत्यंत आनंदाने व्यतीत होईल या विचाराने ते तिघेजण तिथे आनंदाने राहत होते. आणि अशा प्रकारे प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाता त्या पंचवटीत आनंदाने वास्तव्य करीत असताना शूर्पणखा आली तिथे. शूर्पणखा ही रावणाची बहीण, ती तिथे आली आणि तिने प्रभू श्री रामचंद्रांना पाहिले आणि ती त्यांच्या अत्यंत तेजस्वी रूपावर मोहित झाली हो. प्रभू श्री रामचंद्र जेवढे सौंदर्यवान होते तेवढीच ही शूर्पणखा भयंकर कुरूप होती. पण तिने काय केलं तर तिने एका सुंदर असे राजकन्याचे रूप घेतले आणि ती म्हणाली, रामचंद्रांजवळ आली आणि म्हणाली, तपस्वी वेश धारण केलेले, पण त्याचबरोबर धनुष्यबाणही धारण केलेले, आणि तुमच्याबरोबर एक स्त्री आहे, असे तुम्ही कोण आहात आणि इथे राक्षसांच्या प्रदेशात का आला आहात? तेव्हा प्रभू श्री रामरायांनी आपली ओळख सांगितली आणि शूर्पणखेला तिचा परिचय देण्यास सांगितला. तेव्हा शूर्पणखा म्हणाली, मी रावणाची बहीण शूर्पणखा आहे. तुमचे दर्शन झाले आणि तुमच्या रूपाने मी मोहित झाले.
तेव्हा तुम्ही माझ्याशी विवाह करा. आणि आता प्रभू श्री रामचंद्रांनी तिला काय उत्तर दिले ते आपण पुढच्या भागात बघूया. आता इथेच थांबूया. बोला जय श्रीराम.